संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील रामदास सखाराम धात्र हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहतात। शेती करत असताना शेतीची खालावलेली परिस्थिती पाहता त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून लेअर कोंबड्यांचा कुक्कुटपालन व्यवसाय चालू केला। त्यांनी 30 बाय 300 फुटाची शेड तयार करून त्यात लेअरच्या 7000 कोंबड्या आणल्या आणि विशिष्ट पद्धतीने जाळ्यांचे कप्पे तयार करून त्यात या कोंबड्या सोडल्या। त्यांना पिण्यासाठी पाण्याची अत्याधुनिक सुविधा वापरून सोय केली, तर खाद्य खाण्यासाठी आणि अंडे साठवण्यासाठी गव्हाण तयार केली। त्यांना दिवसाला 7000 अंडे मिळतात आणि ते त्या अंड्यांची विक्री पेपर भावाप्रमाणे करतात। त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत असून आता जास्त उष्णता असल्यामुळे शॉवरचा वापर करून शेडमधील वातावरण त्यांनी थंड बनवलंय आणि या व्यवसायावर पूर्ण लक्ष देण्याचं काम धात्रक कुटुंबीय करत आहेत। शेतकऱ्यांना हा प्रयोग चांगला दिशादर्शक आहे। शेतकऱ्यांनी शेती करत असताना असे नवनवीन व्यवसाय करावेत आणि आपली आर्थिक उन्नती साधावी असे रामदास धात्रक यांनी यावेळी सांगितले। माझं नाव प्रकाश रामदास धात्रक, राहणार घारगाव। तर माझं पोल्ट्री फार्म आहे लेअरचं। साधारणतः ते 30 बाय 250चं शेड असून त्यामध्ये 7,500 कोंबड्या आहेत। तर त्यापैकी मला जवळ 7000 अंडी दररोजची मिळतात। तर माझं ते दररोजचा जवळजवळ महिन्याला 28,000 दररोजचा 28,000 रुपयेचे अंडे जातात। त्यापैकी 15-20,000 रुपये खर्च होतो। साधारणतः मला 7-1,000 रुपये रोज पडतो। प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर।